पिंपरी चिंचवड शहराला अखेर मिळणार मंत्रीपद। आमदार अण्णा बनसोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी चिंचवड शहरात मिळणार आणखी बळ। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तार होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना संधी द्यावी अशी मागणी अजित पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यासाठी शहरातून मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांची कायमच ओळख राहिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या म्हणण्यानुसार झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना मिळालेल्या मताधिक्य यांच्या बळावर आमदार बनसोडे यांना मंत्रीपद देऊन शहरातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम होईल व भविष्यात आमच्या पक्षाला आणखी बळ मिळेल। सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महायुतीत भाजप मोठा भाऊ असून भाजपचे मोठे वर्चस्व आहे, पण आगामी विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांचा गड राहिलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यावर पुन्हा एकदा अजित पवार गटाची सत्ता आणण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। आणि जर अण्णा बनसोडे यांना मंत्रीपद मिळालेच तर मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची डोकेदुखी आगामी काळात नक्कीच वाढेल।